न्यूज तडकामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी हारून सय्यद. आज लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी अमोल तांबे साहेबांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय अधिक महत्त्वाची पत्रकार परिषद होती, काय अधिक माहिती सांगता? आज लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं प्रामुख्यानं जो एक नवीन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये, प्रामुख्यानं प्रिव्हेंटिव्ह सेल ज्याला आपण म्हणू शकतो किंवा प्रतिबंधक कक्ष, तर त्या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांना माहिती देण्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली होती. लातूर जिल्ह्यामध्ये जे काही गुन्हे घडता येतात किंवा जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई करणं, जेणेकरून यांनी पुन्हा कुठलाही नवीन गुन्हा करू नये किंवा नवीन गुन्हा करण्याचं धाडस करू नये, या अनुषंगानं एक जिल्हा स्तरावर या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह सेलची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेलकडं 2020 पासून सर्व गुन्हेगारांचा डेटा त्या ठिकाणी संकलित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दैनंदिन जिल्ह्यामध्ये जे काही घटना घडता येतात किंवा गुन्हे घडता येतात त्याच्या आधारे सुद्धा हा जो डेटा आहे तो डे टू डे बेसिसवर त्या ठिकाणी अपडेट केला जातो. आणि या संकलित केलेल्या डेटाच्या आधारावर BNSS कलम 126, BNSS कलम 129, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55, गँग तडीपार कलम 56, वैयक्तिक तडीपार कलम 57, दोषसिद्धी आरोपींना तडीपार करण्याचे जे काही प्रावधान आहेत तर त्याच्या आधारावर कारवाई करणं. त्याच्यानंतर मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट कलम 93 प्रमाणे अवैध दारू विक्री किंवा निर्मिती करणारे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं. आणि जे गंभीर गुन्हेगार आहेत, जे प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही ज्यांच्या गुन्ह्याच्या वर्तनामध्ये बदल होत नाहीत, अशा गुन्हेगारांवर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करणं. तर ही सगळ्या ज्या प्रतिबंधक कारवाया आहेत ह्या प्रतिबंधक कारवाया करण्यासाठी म्हणून प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह सेल आपण सक्षम केलेला आहे. त्याच्यासाठी स्वतंत्रपणे एक अधिकारी, 5 अंमलदारांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या गुन्हेगारांचा जो डेटा आहे तो संकलित करून तो डे टू डे बेसिसवर अपडेट करून प्रिव्हेंटिव्ह कारवाया करणं. आणि केवळ त्या कारवाया किंवा त्याचे प्रस्ताव पाठवून ह्या सेलचे काम थांबत नाही, तर त्या प्रस्तावांचा पाठपुरावा करणं आणि त्याच्यात आदेश निर्गमित करून त्याची अंमलबजावणी करणं, याच्यासाठी हा सेल जो आहे तो स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेला आहे. आणि 1 जानेवारीपासून या सेलने आपलं काम सुरू केलेलं आहे. 1 जानेवारीपासून ते आज 21 फेब्रुवारीपर्यंत केवळ 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये या सेलने त्या ठिकाणी 3 MPDAचे प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केलेले आहेत. 8 कलम 56 अन्वये तडीपारीचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. 215 प्रस्ताव जे आहेत ते कलम 57 अन्वये सादर केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त 93 अन्वये, कलम 126, कलम 129 अन्वये सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रिव्हेंटिव्हचे प्रस्ताव जे आहेत ते बंधपत्र घेण्यासाठी सादर केलेले आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की या प्रिव्हेंटिव्ह सेलच्या दमदार कामगिरीमुळे भविष्यामध्ये जे गुन्हे करणारे आहेत किंवा गुन्हे करण्याची जी मानसिकता आहे तर ते गुन्हेगारीपासून परावृत्त होतील आणि कुठलाही नवीन गुन्हा त्या ठिकाणी करणार नाही. आणि ते या गुन्हेगारी जे त्यांचं वर्तन आहे त्यापासून ते स्वतःला परावृत्त करतील, अशा पद्धतीचं जे काही कामगिरी आहे ही करण्यासाठी म्हणून हा सेल या ठिकाणी स्थापन करण्यात आला. 2024 आणि 2025 जे गुन्हेगारी झाली होती त्याची आकडेवारी जर आपण मोजली या 1.5 महिन्यामध्ये तर ती आकडेवारी जास्त आहे. आणि परंतु आपण जी कारवाई केलेली आहेत, हद्दीपारीची कारवाई असेल, इतर कारवाई असेल, ते खूप मोठ्या जास्त प्रमाणात आहेत. 2 वर्षाचा जर आकडा काढला तर एकीकडे आहे आणि फक्त 1.5 महिन्याचा आकडा एकीकडे आहे आपला. निश्चित गुन्ह्यांच्या बाबतीत जर आपण म्हणाल तर 2024च्या तुलनेत 2025 मध्ये गुन्ह्यांची संख्या निश्चित घटलेली आहे. त्याचबरोबर 2026 मध्ये सुद्धा जानेवारी फेब्रुवारीतली जी गुन्ह्यांची संख्या आहे तर ती तुलनात्मक त्याच्या आधीच्या वर्षाच्या संख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घट त्या ठिकाणी झालेली आहे. परंतु हे करत असताना प्रिव्हेंटिव्ह सेलची कामगिरी मात्र मोठ्या प्रमाणावर आपण उंचावलेली आहे. कारण आपल्याकडं जो डेटा, सेंट्रलाइज डेटा होता, जो सेंट्रलाइज डेटा आपण आता एकत्रित केल्यामुळं ही कारवाई करणं आपल्याला सोपं झालेलं आहे. आणि ह्या कारवाईवर सुपरविजन करणं आणि त्याचा पाठपुरावा करणं आपल्याला सोपं झालेलं आहे. आणि मी म्हणलं तसं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर या नियमाप्रमाणे आपण आता काम करायचं ठरवलं असल्यामुळं प्रिव्हेंटिव्हवर आपला जास्त फोकस त्या ठिकाणी आहे. काय आव्हान करता लातूरकरांना? लातूरकरांना मी या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की लातूर जिल्हा पोलीस दल हे आपल्या सुरक्षेसाठी आणि या लातूर शहराला आणि जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. लातूर शहरामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांनी गुन्हेगारी वर्तनापासून परावृत्त व्हावं, आपल्या गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त व्हावं, गुन्हा करूच नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह सेल कार्यान्वित करण्यात आलेला आहे. आपण जर अशा पद्धतीचं कुठलेही गैरवर्तन किंवा गुन्हा केला तर आपल्याला त्या ठिकाणी गुन्ह्यासोबतच या प्रतिबंधक कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागेल. आणि ती कारवाई जी आहे ती टप्प्याटप्प्यानं अत्यंत कठोर कारवाई आपल्यावर त्या ठिकाणी होऊ शकते. तर त्यामुळं आपण या गुन्हेगारी वर्तनापासून दूर व्हावं. आणि सामान्य लातूरकरांना, शांतताप्रिय लातूरकरांना माझं आव्हान आहे
की लातूर जिल्हा पोलीस दल हे आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि सदैव कार्यरत आहे. आम्ही या कामगिरीच्या निमित्तानं येणाऱ्या कालावधीमध्ये लातूरकरांना सुद्धा निश्चित त्यामध्ये गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता कमी झाल्याची आणि गुन्हेगारांनी आपलं गुन्हेगारी क्षेत्र सोडून मुख्य प्रवाहात आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितच, कारण की गुन्हेगार पद्धतीनं जर गुन्हेगार करायचा जर विचार करत असेल तर लातूर पोलीस हे कदापि सहन करणार नाही. आता ॲक्शन मोडमध्ये लातूर पोलीस आहे आणि आता ॲक्शन दाखवल्याशिवाय चोख बंदोबस्त लातूर पोलीस श्री अमोल तांबे यांनी केलेला आहे. हारून सय्यद, न्यूज तडका, लातूर, महाराष्ट्र.